स्वस्त आणि मस्तच असतात. मस्तपैकी मी आज बनवले गव्हाच्या पिठापासून कुरकुरीत कचोरी. पाहू शकता तुम्ही, वरनं कुरकुरीत आतनं मऊसूत. चला मस्तपैकी दहीसंग मस्त होते. तुम्ही पण न्यू रेसिपी ट्राय करा. मी पण ट्राय केले, मस्त झाली. मग तुमच्यासंग व्हिडिओ शेअर करा म्हणून केले. मुलांना तर खूप आवडीने खाल्ले. मुलं न खाणारे पण असं मुलं आवडीनं खातील, परत मागतील, मम्मी परत करते. मस्त झालं तर कचोरी. चला मस्तपैकी चुलीवर ठेवले. कढईमध्ये पाणी उकळल्यानंतर वाटाणे उकळून घेतले. मस्तपैकी बटाटा पण उकळून घेतले. साल्ट काढून घेतले. मस्तपैकी साल्ट करून मग मस्तपैकी वाटाणे पण छान जीव मिक्स करून सगळं मॅश करून घेतले बारीक. तुम्ही पाहू शकता मॅश झालं. त्याच्यानंतर मस्तपैकी मीठ आपण करायच्या टायमालाच घालायचं आहे, अगोदर घालायचं नाही. मस्तपैकी चला, श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कढई ठेवले चुलीवर मस्तपैकी तेल घातले. जिरं, हिरवं वाटण घेतलेलं हिरवी मिरचीचं ते घातले. थोडंसं पुदिना कोथिंबीर घातले. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून हळद घातले. मस्तपैकी 5 मिनिट परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. आता मस्तपैकी कढई वाटाण्याचं वाटण असं पूर्ण मस्तपैकी वाफलं गेले. काढायचं. मस्तपैकी थोडंसं वरनं लिंबू पिळून घ्यायचं. मग प्लेटमध्ये काढले. थंड होऊ दिले पूर्ण. थोडंसं पुदिना घेतले चिरून. मग कोथिंबीर घेतले. मस्तपैकी घालून एक जीव मिक्स करायचं मस्त. मग तेव्हाच मीठ घालायचं चवीप्रमाणे. बडीशोप घालायचं थोडं. बडीशोप घातल्यामुळे कचोरीला चव मस्त येते. तुम्ही पण नक्की पहा असं करून. बडीशोप घालायचं विसरू नका. चला, नसलं तर चालतं, पण असलं तर घालाच, चव मस्त होते. मस्तपैकी घालून घेतले. थोडंसं हाताने एक जीव मिक्स करायचं. मिक्स करून साईडला ठेवायचं. आपल्याला आपल्या चपातीचं पीठ राहते ते पण घेतलं तर चालतं. लय घट पण नाही, लय पातळ नाही, मीडियम राहायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता, मी दाबून दाखवले तसं घ्यायचं. मस्तपैकी एक चपातीसारखं लाटून घ्यायचं. गर लाटून झाली की मस्तपैकी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं म्हणा मुलांच्या टिफिनचा छोटासा डबा, काट असतं किंवा ग्लास, वाटी, तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही घेतलं तर पण चालेल. ते घ्यायचं. मस्तपैकी घेऊन गर चपाती लाटून घ्यायचं. आपण आता कसं सांगू तुम्हाला ते, असं वाटीनं दाबून घ्यायचं. ही वाटी होती माझ्याकडे खूर काटायची आणि दाबून घेतले. तुम्ही पाहू शकता छोटे त्यांना पातळ करायचं चपाती, लय जाड नाही, नाहीतर वरनं कडक होत नाही. मग आतनं सगळं कच्चं पीठ लागतं. पातळच लाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. पुरण कसं भरतो ना, किंवा मोमोज म्हणतात त्या पद्धतीने पण भरलं तर चालेल. तुम्हाला शेप कसं पाहिजे तसं पण भरलं तर चालेल. पण त्यांना मी कम तेलात बनवले. मुलं तेलकट त्यांना जास्त हे नसते. तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ मला कमेंट करून सांगा कुठं वगैरे चुकलं आहे का नाही. मग मी मुलांसाठी कम तेलामध्ये बनवले. 2 मापामध्ये मी पूर्ण कचोरी तळून घेतली. आप्याच्या भांड्यामध्ये बनवले मी. तुम्ही आप्पा वगैरे नसलं तर त्याच्यात आपल्यात साधा आपण भजी वगैरे कसं तर तुम्हाला शालो फ्राय करून घ्यायचं तर तुम्ही करून घेऊ शकता. हे मस्तपैकी मी ते करून साईडला ठेवली. हे पण तुम्हाला दुसरी चपाती लाटून दाखवते. पातळ लाटून घ्यायचं. लय जाड पण नाही, लय पातळ पण नाही, मीडियम लाटून घ्यायचं मस्तपैकी. मग त्याच वाटीनं थोडंसं हे करून घ्यायचं. तसंच आता दाखवलं तसं सेम फॉलो करा. तसंच घालून घ्यायचं. सेम कचोरीचं शेप दिलं तर पण चालेल. तुम्हाला कसलं पाहिजे तसं दिलं तर जरा हातानं दाबायचं. एवढंच कचोरीचं शेप. नंतर मी का बनवले असं, आप्याच्या भांड्यामध्ये गोल गरगरीत झाल्यानंतर सगळीकडनं फिरवून शालो फ्राय करता येतं. कम तेलामध्ये चटपटीत मुलं आवडीनं खातील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. चला, आता पाहू शकता छान मस्तपैकी सगळे तयार करून घेतले. मस्तपैकी चुलीवर ठेवले आप्याचं भांडं. मग थोडंसं बरेचनं असं तेल वगैरे सगळीकडे लागतं म्हणून बरेचनं फिरवून घेतले. थोडंसं तेल फिरवून घेतल्यानंतर मस्तपैकी एक आणि मध्ये सेंटरला घालायचं नाही. घातलं किंवा मी विसरलेच तुम्हाला सांगायचं. जाऊ द्या, घातले तर घातले. तुम्ही नंतरनं घातलं तर चालतं. पहिलं साईडनं सगळीकडे घालायचं, सेंटरनं नंतरनं घाला. आता ही जल्दी पलटी मारावं पडते एवढंच. मग तर आतल्या बाजूनं लगेच करपत आहे, कुरकुरीत होत नाही. पूर्ण थोडंसं गॅस राहील तर गॅस बारीक करा. जाळ राहिलं तर थोडं आज्यात घालून थोडंसं तेल वगैरे वरनं बरेचनं लावायचं. थोडंसं लावायचं, लय लावायचं नाही. तुम्ही पाहू शकता मी लावते तसं लावून तुम्ही पण शालो फ्राय करून घ्या. मस्त आतनं वरनं कुरकुरीत, आतनं मऊसूत. मुलं आवडीनं खूप खातात. तुम्ही पण न्यू डिश असं ट्राय करा. कोणाचे ते वर्षाचं पण बाळ खाऊ शकतं बघा. असं शालो फ्राय केल्यानंतर मुलं वगैरे आवडीनं खातात. एवढंच की त्यांना त्यांच्यासंग दही आवडलं तर द्या, नाही दिलं तर पण चालतं.
चला मस्तपैकी पाहू शकता तुम्ही आता गोल्डन फ्राय व्हायला शालो फ्राय करून घेत आहे मी. नक्की मला सांगा कुठं वगैरे चुकत राहील तर कमेंट करून सांगा. व्हिडिओला श्री स्वामी समर्थ लिहून पाठवा मस्तपैकी. असं सपोर्ट करा. कुठं चुकत वगैरे राहिलं तर मला नक्की सपोर्ट करून सांगा मैत्रिणींनो. मला थोडं बोलण्याचं आता तर कुठे व्हायला. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलं तर नक्की पुढे येऊन. आता वरी थोडंसं झाकण थोडंसं हे करून घ्यायचं मस्तपैकी. म्हणताना कच्चं राहत नाही पीठ. कुरकुरीत वरनं कुरकुरीत आतनं मऊसूत राहतात. आपण बटाटा असेल तसे पाहू शकता तुम्ही किती मस्त झाले. माझं इथं कॅमेराला काय लेकरं काय केलं की काय क्लिअर दिशीस ना. मी परत लक्ष दिले. एवढं करताना काय लक्ष दिलं नाही. चाकूनं काय निघालं नाही. पट काढले हातानं माझ्या तुम्हाला दाखवा म्हणून ते केले होते. ते चाकूनं काय आलं नाही. ते पडास लागलं होता म्हणून हातानंच काढले. तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेत. नक्की सांगा तुम्हाला आवडलं की कसं झालं. श्री स्वामी समर्थ. पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये आज मस्तपैकी मी बनवलं. ते छोटे मुलं वगैरे राहिले. मोठे पण खाऊ शकतात छोटे पण खाऊ शकतात. असं मस्त होतात. तुम्ही पाहू शकता. मला एका हातामुळे मोबाईल धरून येईना. मग तेवढं समजून घ्या प्लीज. मी एकटीच राहिल्यामुळं खूप हैराण होतं. मी तेवढंच करण्याचा प्रयत्न. मुलांचं न खाणारे पण आवडीनं खातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.